नमस्कार. हळद रुसली कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे. इथे दुष्यंत आपल्या कृष्णाचं मन छान हसरं बनावं त्याच्यासाठी प्रयत्न करत असतो. तर तिला मजाक मस्करी असं करत असतो. तर तिला सांगतो की तुझ्या खांद्यावरती विंचू आहे. ती इतकी घाबरते आणि तिथे दुष्यंतला जाऊन पटकन मिठी मारते. मग दुष्यंत नाचू लागतो आणि गाणं म्हणू लागतो. आता विसरलीस ना राग, बघ तू मला स्वीकारलंस ना, असं म्हणत डान्स करत असते. आणि सगळेजण डान्स करते पाहून इथे आपली कृष्णा त्याच्यावर रागवते आणि घरामध्ये निघून जाते. घरात गेल्यानंतर तोही तिच्या मागे मागे जाऊ लागतो, गाणी गाऊ लागतो, तिला चिडवत असतो. तर ती त्याच्यावर संतापलेली असते, त्याच्याकडे काही लक्षच देत नाही. मग तो तिच्याजवळ जाऊन तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो, हात पकडतो आणि सांगतो की तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. ती हात झटकते, त्याचा हात चुलीत जातो आणि चटका त्याला बसतो. आणि मग ती म्हणते, बघितलं ना माझ्याजवळ येणं सोपं नाही, नेहमीच चटके बसणार, त्यापेक्षा तुम्ही तुमच्या मार्गाला जा. तर तो म्हणतो, मी तुझ्यासाठी सगळे चटके सहन करायला तयार आहे. आणि थोड्याच वेळात तिथे त्याला फोन येतो पूजाचा आणि पूजाला तो सांगू लागतो की हे बघ, तुझ्यावर माझं प्रेम होतं म्हणून मी तुला घरी नव्हतं आणलेलं. इथे डॉक्टरांनी सांगितलं होतं तुला आजार आहे, त्या आजारात तुझी काळजी घ्यायला हवी. फक्त तुझी काळजी घेण्याच्या हेतूने मी तुला घरी आणलं आणि तू काय केलं, माझा संसार उद्ध्वस्त केला. प्लीज आता तू माझ्यापासून दूर राहा, मला फोन वगैरे काही करायचं नाही आणि माझं तुझ्यावरती काही प्रेम वगैरे नाही, असं स्पष्टच तो पूजासमोर पूजाशी बोलतो. आणि हे सगळं इथे कृष्ण ऐकत असते. कृष्णाला हे आता समजलं आहे की हिच्यावरती प्रेम नाही. इकडे मात्र बाळजाबाईने एक प्लॅन केलेला आहे. तिने पूजाला आणि पूजाच्या आईला घरी जायला सांगितले, कारण हीच ती वेळ जेव्हा माणूस संवेदनशील होतं आणि एकमेकांच्या जास्त जवळ येण्याची शक्यता असते. त्यांच्यावरती लक्ष ठेवायला हवं आणि तुम्ही जर तिथे राहिला तर त्या दोघांना एकत्र येऊच देणार नाही, असं काहीतरी करत राहायची कुरबुरी. तर ठरल्याप्रमाणे इथे पूजाची आई घरी जायला निघते बाळजाबाईंनी सांगितलेल्या प्लॅनप्रमाणे. आणि इकडे घरी मात्र ह्या दोघांना अजिबात कसलीही कल्पना नसते. ते दोघंजणं आपले छान आनंदात असतात. मात्र रात्री झोपायच्या वेळेला आपली कृष्णा जमिनीवर झोपलेली असते आणि दुष्यंतला कॉटवर जागा दिलेली असते. पण कृष्णाच्या जवळ जाण्याच्या प्रयत्नात मुद्दाम दुष्यंत तिच्या शेजारी जाऊन झोपतो आणि तो तिच्याजवळ झोपलेला पाहून ती तडकन उठते आणि त्याला सांगू लागते, तू तुझ्या मापात राहायचं, तू तुझ्या याच्यात राहा आणि माझ्याजवळ येण्याचा अजिबात प्रयत्न करू नको. इथे मात्र दुष्यंत चिडतो आणि म्हणतो, ठीक आहे, आता मी ह्या खोलीतच राहत नाही, बाहेर जातो थंडीमध्ये कुडकुडायला. रागाने हा दुष्यंत उठतो आणि बाहेर जाऊन उभा राहतो. आणि कितीतरी वेळ झाला तरी कृष्ण त्याला पाहायला येत नाही. मग तो मुद्दाम बिबट्याचा आवाज काढतो आणि बिबट्या बाहेर आला आहे ह्या भीतीपोटी लगेचच कृष्णा बाहेर धावत जाते. बाहेर गेल्यानंतर कोणीतरी एक कांबळा पांघरलेली व्यक्ती दिसते. तर चोर चोर असं म्हणत हे दोघंही त्या कांबळा पांघरलेल्या व्यक्तीला मारू लागतात काठीने. आणि इथे दुष्यंतने जोरात पायावरती चटकन मारल्यानंतर लगेचच आई ग अशी हाक आली आणि हा आवाज ओळखीचा वाटतो म्हणून लगेचच कृष्णा त्याला थांबवते. हा आवाज ओळखीचा आहे तर हा आवाज कोणाचा आहे, तर मागे वळून पाहिल्यानंतर इथे कृष्णाच्या लक्षात येतं की ही तर आई आणि पूजा ही इथे काय करताय. ह्या दोघींचं नक्कीच काहीतरी प्लॅन शिजतोय. म्हणजे दुष्यंत जे सांगतोय ते सत्य आहे हे तिथे तिच्या लक्षात येतं. आणि आजपर्यंत आई आणि पूजा दोघी मिळून माझ्याशी खोटं बोलत होत्या. कधीच माझ्याशी न बोलणारी पूजा आज अचानक माझ्याशी पण बोलायला लागली. या सगळ्याच्या खोलाशी आता गेल्यानंतर इथे कृष्णाच्या समोर एक जबरदस्त अशी गोष्ट समोर आलेली असते. ती थेट जाते वाड्यावरती. तिथे जाऊन पूजाला ती जाब विचारू लागते की तू माझ्याशी खोटं का बोलली तुझ्या आजाराबद्दल. तर ती म्हणते, मी कधी तुझ्याशी खोटं बोलले. तर ती सरळ डॉक्टरांनाच घेऊन येते आणि डॉक्टर इथे सगळ्यांसमोर सांगू लागतात की पूजाने मला सांगितलं की मला एवढा मोठा आजार आहे, हे सगळ्यांना समजून सांग आणि पटवून द्या, म्हणून मी हे सगळं केलं, मला माफ करा. आता पूजाला इथे जाब विचारल्यानंतर विचारू लागते की सांग तू असं का केलं. पूजा एक शब्दही बोलत नाही, वरतून खोटं बोलण्यासाठी तोंड उचकते. ऐक ना दुष्यंत, मी खरं बोलते, मी खोटं नाही बोलत. तर इथे लगेचच कृष्ण तिला हाताला धरून खेचते आणि तिच्या ताडकन कानाखाली लावून तिला सांगते की माझ्या नवऱ्यापासून तू दूर राहायचं, त्याच्याजवळ येण्याचा प्रयत्न करायचं नाही. अशा खोटाड्या व्यक्तींमुळेच आमचा संसार उद्ध्वस्त होता राहिला आहे. पण आता मला कळून चुकलं आहे माझा नवरा माझ्यावर किती प्रेम करतो आणि त्याला सोडून मी स्वतः आता कुठेही जाणार नाही आणि तुझ्यासारख्या दुष्ट बायकांनाही त्याच्याजवळ काय आसपास पण फिरकू देणार नाही, असं सगळ्यांसमोर इथे कृष्णाने सांगितलेलं असतं. आणि माझा नवरा, माझं घर, माझं सगळं कुटुंब मी सावरणार आणि वेळ आली तर तुझ्यासारख्या व्यक्तीचा जीव घेण्याचाही मी मागे पुढे विचार न करता घेऊन टाकेल माझ्या संसारासाठी, असं
एकदम रोखठोकपणे पूजाशी बोलून आता पूजाशी तिने कायमचा संबंध तोडला आहे आणि नवऱ्याशी पुन्हा एकदा ती एकरूप राहायचं ठरवते. चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी पुन्हा भेटू. धन्यवाद.